Students, now we'll study about temperature scales. बघा, ओल्ड थर्मोमेट्रीमध्ये ना जेव्हा टेम्परेचर स्केल्स बनवले गेले तेव्हा दोन फिक्स्ड पॉईंट्स ॲज्युम केले गेले. कारण काय यामध्ये आपण काय करतो की जी काही एखादी फिजिकल क्वांटिटी एखाद्या बॉडीची टेम्परेचरसोबत लिनियरली व्हॅरी होत असेल तर त्याचा यूज करतो आपण टेम्परेचर मेजर करण्यासाठी. जसं की व्हॉल्यूम चेंज इन व्हॉल्यूम ऑफ दी मर्क्युरी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर लिनियरली व्हॅरी होते. म्हणजे लिनियरली मर्क्युरीचा व्हॉल्यूम टेम्परेचरसोबत चेंज होतो, त्याचा यूज केला जातो. त्यासाठी मग आता टेम्परेचर मेजर करायचं म्हणजे आपल्याला काहीतरी रेफरन्स स्टँडर्ड लागतो. रेफरन्स स्टँडर्ड म्हणजे कशाला तुम्ही 0 म्हणणार आहात, कशाला तुम्ही 100 म्हणणार आहात, कशाला 1 2 अशा प्रकारे आपल्याला काहीतरी रेफरन्स लागतो, है ना. मग लोअर फिक्स्ड पॉईंट जो आहे तो आपण घेतला आहे ॲज अ रेफरन्स, म्हणजे लोवेस्ट टेम्परेचर. ॲक्च्युली लोवेस्ट टेम्परेचर तर 0 केल्विन आहे, ॲब्सल्यूट 0 त्याला म्हणतो, त्याला ॲब्सल्यूट स्केल पण म्हटलं जातं. परंतु सेल्सियस स्केल किंवा फॅरनहाईट स्केल जी डिझाईन केली गेली त्यासाठी दोन स्टेट्सला ॲज अ रेफरन्स ॲज्युम केलं गेलं. पहिली स्टेट कोणती आहे? आईस पॉईंट. आईस पॉईंट म्हणजे काय की मेल्टिंग पॉईंट ऑफ दॅट आईस आहे किंवा फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर म्हणू शकता ॲट 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. सिमिलरली स्टीम पॉईंटला काय घेतलं गेलं? अप्पर फिक्स्ड पॉईंट घेतलं गेलं, दॅट इज 100 डिग्री सेल्सिअस ऑन द सेल्सियस स्केल, राईट. सो ज्या टेम्परेचरला काय होतं, वॉटर जे आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला स्टीममध्ये कन्वर्ट होतं, बॉइलिंग होते त्याची, त्या टेम्परेचरला आपण काय म्हटलं? अप्पर फिक्स्ड पॉईंट घेतलं. तर ह्या प्रकारच्या 3 स्केल्स आहेत: सेल्सियस स्केल, फॅरनहाईट स्केल, केल्विन स्केल. सेल्सियस स्केलनं काय केलं? लोअर फिक्स्ड पॉईंट जो आहे, लोअर फिक्स्ड पॉईंट LFP ज्याला आपण म्हणू, तो किती घेतला? 0 डिग्री सेल्सिअस म्हटलं त्यांनी. आणि UFP जो आहे तो 100 डिग्री सेल्सिअस घेतला. आणि ही जी काही लेंथ आहे डिवायडेड इंटू 100 इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड केली लेंथ, 100 इक्वल पार्ट्स बनवले त्याचे. आणि एका पार्टला त्यांनी काय म्हटलं? 1 पार्ट इज 1 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच 1 डिव्हिजन जे आहे त्याला त्यांनी काय म्हटलं? 1 डिग्री सेल्सिअस म्हटलं. ठीक आहे. नाव फॅरनहाईट स्केलनं काय केलं? लोअर फिक्स्ड पॉईंट जो आहे त्यांनी 32 डिग्री फॅरनहाईट घेतला. अप्पर फिक्स्ड पॉईंट जो आहे तो त्यांनी 212 डिग्री फॅरनहाईट घेतला. आणि 212 - 32 180 होते, तर त्यांनी जी लेंथ आहे त्याला 180 इक्वल पार्ट्स बनवले, 180 इक्वल डिव्हिजन्स म्हणा किंवा पार्ट्स म्हणा, डिव्हिजन्स बनवले. आणि एका डिव्हिजनला त्यांनी काय म्हटलं? 1 डिव्हिजन इज कॉल्ड ॲज वॉट? 1 डिग्री फॅरनहाईट. ओके. न केल्विन स्केलमध्ये काय केलं केल्विनने ॲक्च्युली ह्यालाच ॲब्सल्यूट स्केल पण म्हणतात, राईट. ॲब्सल्यूट स्केलवर बेस्ड आहे ही. सॉरी, ॲब्सल्यूट स्केल म्हणजे ॲब्सल्यूट स्केल म्हणतात त्याला. ही बेस्ड आहे कशावरती? व्हेरिएशन ऑफ प्रेशर ऑर दॅट व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, राईट. यालाच आपण काय म्हणतो? ॲब्सल्यूट स्केल. ओके. यांच्या स्केलवर असं बघितलं गेलं की जे लोअर फिक्स्ड पॉईंट आला तो किती? 273.15 केल्विन. आणि अप्पर फिक्स्ड पॉईंट जो आला तो किती आला? 373.15 केल्विन. आणि अगेन त्यांनी 100 इक्वल पार्ट, एक डिव्हिजनला त्यांनी 1 केल्विन म्हटलं. आता बघा, ह्या 3 स्केल बेसिकली केल्विन, सेल्सियस स्केल, फॅरनहाईट स्केल, केल्विन स्केल, आणि एक आपण आर्बिट्ररी म्हणणार आहोत ज्याला आपण LFPच नाव देऊया. LFP लोअर फिक्स्ड पॉईंट, काही पण असू शकतो. लेट अस से आपण चला LFPच म्हणूया, जे एक रिझल्ट आपल्याकडे येऊन जाईल. LFP आणि UFP, अप्पर फिक्स्ड पॉईंट, लोअर फिक्स्ड पॉईंट, काही पण असू शकतो हे आर्बिट्ररी स्केलवर, राईट ना. आता बघा आता हे बघा, याच्यामध्ये काय केलं गेलं? मर्क्युरी वापरली गेली, राईट ना. ही जी रेडनं मी दाखवलेली ती मर्क्युरी आहे. आणि जेव्हा आपण या 3ही स्केल किंवा 4ही स्केलनं, एक आर्बिट्ररी स्केल पण आहे, या 4ही स्केलनं जेव्हा आपण कोणत्याही बॉडीचं टेम्परेचर मोजू तर मर्क्युरीचं एक्सपान्शन तर काय होणार आहे? तेवढंच होणार आहे,
राईट. मर्क्युरी असं नाही की तुम्ही फॅरनहाईट स्केलमध्ये मर्क्युरी टाकली तर त्या थर्मोमीटर मर्क्युरी टाकली त्याच्यामध्ये एक्सपान्शन मर्क्युरी जास्त होईल. ती चारही थर्मोमीटर्स आयडेंटिकल आहेत. त्यांच्यामध्ये आपण मर्क्युरी इक्वल व्हॉल्यूममध्ये भरली आणि त्यांचा आपण यूज करतो आहे टेम्परेचर मेजर करण्यासाठी. आता जे काही एक्सपान्शन होणार आहे कशाचं, मर्क्युरीचं, राईट, ते चारही स्केलमध्ये इक्वलच होणार आहे. कारण की त्यांनी आपण जी काही फिक्स पॉईंट आपले सर्वांसाठी सेमच आहेत, राईट. आईस पॉईंट आणि स्टीम पॉईंट हे सर्वांसाठी फिक्सच आहेत. मग आईस पॉईंट टू स्टीम पॉईंट जे काही मर्क्युरीचं एक्सपान्शन होणार आहे ते चारही स्केलमध्ये सेमच असणार आहे, वेगळं नसणार, राईट. तर ही जी लेंथ आहे ही लेंथ फिक्स आहे, राईट. याला आपण नाव देऊया अशा प्रकारे. ही जी लेंथ असणार इथूनपर्यंत अप्पर फिक्स पॉईंट टू लोअर फिक्स्ड पॉईंट, ही जी काही लेंथ असेल ही लेंथ मर्क्युरीची जी काही आहे एक्सपांड झाली आहे. मर्क्युरी एरिया आपण ह्या ट्यूबचा एरिया फिक्स ठेवला आहे, सर्वांचा इक्वल व्हॉल्यूम भरला आहे. तर जे काही एरिया इंटू लेंथ हा व्हॉल्यूम असतो. जे काही एक्सपान्शन होणार 0 टू म्हणजे लोअर फिक्स पॉईंट टू अप्पर फिक्स पॉईंट ते सर्वांसाठी व्हॉल्यूम एक्सपान्शन सेम असणार. सर्व केसेसमध्ये एक्सपान्शन सेम होणार म्हणजे लेंथ सर्व केसेसमध्ये सेम येणार, राईट. आय होप तुम्हाला कळालं असं मला काय सांगायचं आहे. ओके, तर ही लेंथ फिक्स आहे. मर्क्युरीचं जे एक्सपान्शन झालं 0 टू 100मध्ये फिक्स आहे. नाऊ आपण लेटस से आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं आहे काय कोणत्याही एका स्केलवर, किंवा आपल्याला ह्यांच्यामध्ये रिलेशन फाईंड करायचं की काय रिलेशन आहे यांच्यामध्ये. मग आपण काय केलं, हे चारही थर्मोमीटर्स घेतले आणि चारही थर्मोमीटर एका पर्टिक्युलर वॉटर बाथमध्ये टाकलेलं आहे तसं, किंवा त्यामध्ये आपण इमर्स केले जेणेकरून आपल्याला टेम्परेचर रिडिंग येईल, राईट. सेम वॉटर बाथमध्ये सर्वांना इमर्स केलं तर आपल्याला असं दिसेल की सर्वांमध्ये जे एक्सपान्शन येणार आहे ते कसं येईल, सेम येईल. मर्क्युरीचे लेटेस्ट आहे, मर्क्युरी जी आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण वॉटर बाथमध्ये हे थर्मोमीटर्स इमर्स केले तर आपल्याला सर्वांमध्ये एक्सपान्शन जे आहे ते काय दिसेल, सेम दिसेल. बघा, सर्वांमध्ये एक्सपान्शन काय दिसेल, सेम दिसेल. लेटेस्ट आहे सर्वांमध्ये एक्सपान्शन हे इथपर्यंत आलं मर्क्युरीचं. मग एक्सपान्शन सर्वांमध्ये सेमच आहे कारण हे आयडेंटिकल थर्मोमीटर्स आहेत, है ना. हां, आता यांची रिडिंग्स वेगळी वेगळी असणार का, कारण की त्यांनी जे फिक्स पॉईंटला जे नंबरिंग दिली आहे ती वेगळी वेगळी आहे. त्यामुळे सर्वांची रिडिंग जी आहे ती वेगळी वेगळी येऊ शकते, राईट. सेमही असू शकते, कधी सेम असेल त्याच्या एक्झाम्पल्स थ्रू तुम्हाला कळेल, परंतु सर्वांमध्ये रिडिंग जी आहे ती काय असणार, वेगळी वेगळी असणार. लेटेस्ट आपण काय म्हटलं की याच्यामध्ये टेम्परेचर रिडिंग आली TC टेम्परेचर ऑन सेल्सिअस म्हणूया, TF टेम्परेचर ऑन फॅरनहाईट म्हणूया, TK टेम्परेचर ऑन केल्विन, आणि हे T आर्बिट्ररी स्केलवर रिडिंग आली, ठीक आहे. आता आपली एक गोष्ट कळते या ठिकाणी ही जी लेंथ आहे ह्या चारही थर्मोमीटरसाठी मर्क्युरी जी एक्सपांड झाली ती सेम आहे, कारण सेम वॉटर बाथमध्ये आपण याला टाकलं असं म्हटलं आहे, राईट. तर ही एक्स लेंथ फिक्स आहे. ओके, मग आता आपल्याला लेटेस्ट रिलेशन फाईंड करायचं, राईट. ह्या चारीमध्ये रिलेशन काय बनतं आहे ते बघूयात आपण, राईट. आता बघा, आपण काय म्हटलं, सपोज X/L हा रेशो आपण घेतला. X/L म्हणजे अप्पर फिक्स पॉईंट मायनस लोअर फिक्स पॉईंट, हा लेंथ L आहे आणि ही X लेंथ आहे, राईट. ही जी आहे ही X लेंथ आहे, ठीक. नाऊ आता सिमिलरली ही X लेंथ सेल्सिअस स्केलवर कशी असणार, TC-0 डिवायडेड बाय 100-0. सिमिलरली ही जी फॅरनहाईटवर लेंथ आपल्याला X लेंथ कॅल्क्युलेट करायची तर ती असणार TF, हे नंबर्स आहेत, राईट. TF-32 बाय 212 - 32. सिमिलरली ह्या केल्विन स्केलवर काय असणार, TK-273.15 डिवायडेड बाय 373.15 - 273.15. आर्बिट्ररी स्केलवरती एक टेम्परेचर TA आलं, TA-LFP बाय UFP-LFP. तर हे रिलेशन आलं आपल्याकडे. तर यालाच आपण सिस्टमॅटिकली लिहूयात. बघा, यालाच आपण लिहू शकतो कशा प्रकारे. आता हे तर लेंथ आहे, आपल्याला टेम्परेचरमध्ये रिलेशन हवं आहे, तर आपण लिहूया काय, TC/100 इज इक्वल्स टू TF-32/180 इज इक्वल्स टू TK-273.15 डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू TA-LFP बाय UFP
मायनस LFP हे रिलेशन आपल्याकडे यासाठी आलेलं आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला हे जे आहे याला लक्षात ठेवा, राईट. म्हणजे मला जर सपोज सेल्सिअस आणि फॅरनहाईटमधलं रिलेशन हवं असेल तर मी ह्या दोन्हींना इक्वेट करेल. म्हणजे बघा पुढे कसं लिहू शकतो त्याला आपण, रिलेशन बिटवीन सेल्सिअस अँड फॅरनहाईट, सॉरी, TC/100 इज इक्वल्स टू TC मायनस 32/180. हे रिलेशन कशामध्ये आलं? हे रिलेशन आलं सेल्सिअस आणि फॅरनहाईटमध्ये. ओके, इथं फॅरनहाईट आहे. ठीक. नाव सपोज मला फॅरनहाईट आणि केल्विनमध्ये हवे तर त्याला काय लिहिल, TF मायनस 32/180 इज इक्वल्स टू TK मायनस 273.15 divided by 100. Now this is the relation between what? Fahrenheit and Kelvin scale. ठीक. नाव सपोज मला लिहायचं कशामध्ये, केल्विन आणि सेल्सिअसमध्ये. तर केल्विन आणि सेल्सिअसमध्ये TC/100 इज इक्वल्स टू TK मायनस 273.15/100. सो दिस इज वॉट रिलेशन बिटवीन सेल्सिअस आणि केल्विन. या ठिकाणी ही 100वाली टर्म कॅन्सल आउट होऊन जाईल. बघा आणखी रिलेशन मोर सिम्प्लिफाईड, TC इज इक्वल्स टू TK मायनस 273.15. सो राईट, दिस इज द रिलेशन बिटवीन डिफरंट टेम्परेचर स्केल्स, राईट. तुम्ही एक रँडम एखादी स्केल बनवली तर ते अगेन तुम्ही हे रिलेशन्स काय करू शकता, त्या रँडम स्केल, आर्बिट्ररी स्केल आणि सेल्सिअस, फॅरनहाईट आणि केल्विनमध्ये रिलेशन फाईंड करू शकता. ठीक आहे, ओके. नाव याच्यामध्ये सपोज तुम्हाला चेंज इन टेम्परेचर हा म्हणजे सेल्सिअसवर मी काहीतरी टेम्परेचर चेंज मेजर केला तर फॅरनहाईटवर काय टेम्परेचर चेंज येईल, राईट. त्यासाठी एक रिलेशन आहे बघा, काय, चेंज इन टेम्परेचर, राईट. रिलेशन बिटवीन चेंज इन टेम्परेचर ऑन वन स्केल टू अदर, राईट. म्हणजे एका स्केलवर मला टेम्परेचरमधलं चेंज मिळालं तर दुसऱ्यामध्ये कसं फाईंड करू मी. बघा सपोज मी म्हटलं सेल्सिअसवर मी म्हटलं, राईट. लेट अस से टी इनिशियल जे होतं ते TC होतं सेल्सिअसवरती. आता टी फायनल जे आहे ते किती झालं, TC प्लस डेल्टा TC. लेट अस से ऑन फॅरनहाईट स्केलवरती फायनलवालं हे इनिशियली टेम्परेचर होतं फॅरनहाईटवरती TF, राईट. आणि टी फायनल झालं किती, TF प्लस डेल्टा TF. ओके, हे फॅरनहाईटवर चेंज आला म्हणजे करस्पॉन्डिंग चेंज आला. म्हणजे मी सेल्सिअसवर काहीतरी चेंज टेम्परेचर मेजर केलं तर फॅरनहाईटवर काहीतरी टेम्परेचर असतं. सिमिलरली फायनलवालं जे टेम्परेचर सेल्सिअसवर मेजर केलं आणि फायनलवालं जे टेम्परेचर फॅरनहाईटवर मेजर केलं यांच्यामध्ये काही रिलेशन असेल. मग आता आपण एक काम करूया ना, याला असं लिहूया, फायनलवाला घेऊया. इनिशियलवाला तर ऑलरेडी आपल्याकडे आहे. लेटस से इनिशियलवाली केस जर म्हटलात तुम्ही तर इनिशियलवाली केस काय आहे, इनिशियली काय रिलेशन आहे यांच्यामध्ये हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. TC/100 इज इक्वल्स टू TF मायनस 32/180 हे रिलेशन आहे आपल्याकडे. आता फायनली हे टेम्परेचर, फायनलवाल्या टेम्परेचरचं रिलेशन बघितलं आपण तर TC प्लस डेल्टा TC फायनलवालं डिवाइड बाय 100 इज इक्वल्स टू TF प्लस डेल्टा TF मायनस 32 हे फायनल टेम्परेचर, राईट, डिवाइड बाय 180, राईट. याला आपण सॉल्व केलं. बघा पुढे काय येतं, TC/100 प्लस डेल्टा TC/100 इज इक्वल्स टू TF मायनस 32/180 प्लस डेल्टा TF/180, राईट. तर हे ज्या टर्म्स आहेत बघा, ही वाली टर्म याच्याबरोबर कॅन्सल आउट झाली. सो TC/100 इज इक्वल्स टू डेल्टा TF/180, राईट. सॉरी, डेल्टा TC आहे या ठिकाणी, डेल्टा TC. ओके, सो दिस इज वॉट द रिलेशन बिटवीन चेंज इन अ टेम्परेचर ऑन सेल्सिअस अँड
चेंज इन टेम्परेचर ऑन फॅरनहाईट. सिमिलरली यू कॅन राईट आउट, जसं ज्या पद्धतीने मी वरती कॅल्क्युलेशन केलं आहे, सिमिलरली तुम्ही हे पण रिलेशन लिहू शकता. डेल्टा टी सी बाय 100 इज इक्वल्स टू डेल्टा टी के बाय 100. दिस इम्प्लाइज दॅट डेल्टा टी सी इज इक्वल्स टू डेल्टा टी के. म्हणजे टेम्परेचर चेंज ऑन केल्विन आणि सेल्सिअस सेम असतं. म्हणजे मी जर म्हटलं की सेल्सिअस स्केलवर मी 10 डिग्री सेल्सिअसचा चेंज ऑब्झर्व केला, तर सांगा केल्विनवर मी किती ऑब्झर्व केला असेल, तर तो 10च असेल. ठीक. आणखी काय लिहू शकतो, ऑल्सो वॉट आय कॅन राईट, ऑल्सो डेल्टा टी सी डेल्टा टी के बाय 100 इज इक्वल्स टू डेल्टा टी एफ बाय 180. हा चेंज इन फॅरनहाईट आणि चेंज इन केल्विन मधलं रिलेशन आहे. ठीक आहे. ओके, आय होप समजलं असेल. नाव नेक्स्ट इज वॉट, ग्राफ्स. यांचे ग्राफ्स कसे प्लॉट करायचे बघा. सपोज मी म्हटलं ग्राफ ऑफ टेम्परेचर ऑन सेल्सिअस वर्सेस टेम्परेचर ऑन फॅरनहाईट, हा ग्राफ मला प्लॉट करायचा. तर मी काय विचार करणार बघा, यांच्यातलं मला रिलेशन हवं आहे. तर रिलेशन काय आहे माझ्याकडे, टी सी बाय 100 इज इक्वल्स टू टी एफ मायनस 32 बाय 180. दिस गिव्स यू टी सी बाय, this will get cancelled, this 5 and this is 9. So TC will be equal to, it is 5 by 9 TF minus, म्हणजे 5 तिकडे मल्टिप्लाय केलं, 32 into 5 किती होणार, 0 and this is 160 by 9. So this is the relation between what म्हणजे मी याला आणखी पुढे सॉल्व केलं तर हे फायनल रिलेशन येते. मग आता मला ग्राफ प्लॉट करायचं आहे. मग मी काय म्हणणार, हे माझं वाय आहे, ही टर्म माझा स्लोप आहे एम, हा आहे एक्स, मायनस ही वाली टर्म आहे सी. सो रिलेशन कसं येतं आहे, स्ट्रेट लाईनचं रिलेशन, वाय इक्वल टू एम एक्स मायनस सी वालं रिलेशन येतं आहे. तर ग्राफ जो आहे तो कसा असला पाहिजे, स्ट्रेट लाईन असला पाहिजे विथ पॉझिटिव्ह स्लोप अँड निगेटिव्ह इंटरसेप्ट. याचा जर ग्राफ प्लॉट करायचं म्हटलं तर ग्राफ हा अशा प्रकारे येईल. ओके, हा असा ग्राफ येईल बघा. राईट, याला आपण टी सी म्हणूया इकडे, हे आहे टी सी, हे आहे टी एफ. इंटरसेप्ट काय आला आहे बघा, इंटरसेप्ट येतो आहे तुमचा 160/9 मायनस 160/9. आणि हा येथे अँगल जर थीटा म्हटलं तर टॅन थीटा म्हणजे स्लोप असतो तो एम इक्वल टू काय येणार, 5/9 येणार. आणि या ठिकाणी किती असणार, 32 डिग्री फॅरनहाईट असणार. ठीक आहे. सो दिस इज रिलेशन बिटवीन ग्राफ बिटवीन टेम्परेचर ऑन सेल्सिअस अँड टेम्परेचर ऑफ फॅरनहाईट. सिमिलरली यू कॅन प्लॉट ग्राफ ऑन टेम्परेचर. ट्राय करा. सेकंडवाला जो ग्राफ प्लॉट करायचा आहे, टेम्परेचर ऑन सेल्सिअस वर्सेस फॅरनहाईट ऑलरेडी प्लॉट केला आहे, केल्विन. अँड थर्डवाला तुम्ही सेम पद्धतीनं टेम्परेचर ऑन फॅरनहाईट अँड वर्सेस टेम्परेचर ऑन दॅट केल्विन, हा ग्राफ तुम्ही प्लॉट करू शकता. सिमिलर आपल्याकडे रिलेशन्स आहेत. हे दोन ग्राफ तुम्ही ट्राय करा, सेम मेथडनं करू शकता. ठीक आहे. चल, आज के लिए काफ़ी है. थैंक यू.